हॅलो डिअर स्टुडंट्स, माझं नाव आहे ओमकार. स्वागत आहे आपल्या तुमच्या चॅनलवर, माझ्या चॅनलवर ओमकार फार्मसी ज्ञानवर. ओमकार फार्मा ज्ञानवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक नवीन ॲक्ट सुरू केलं होता काल. त्याचं नाव आहे पॉयझन ॲक्ट 1990. पॉयझन ॲक्ट 1990 मध्ये आपण काय शिकलो की त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह शिकलो. ऑब्जेक्टिव्ह नंतर मग आपण शिकलो त्या गोष्टीमध्ये की पजेशन काय असते, म्हणजे काय सेल ऑफ पॉयझन, इम्पोर्ट एक्सपोर्ट काय असते त्या गोष्टीची माहिती घेतली. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पाहिला, त्यातून इस्टॅब्लिशमेंट इयर वगैरे ह्या गोष्टीची माहिती घेतली. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की आता इम्पोर्ट ऑफ पॉयझनचा एक पॉईंट आहे आपल्या सिलेबस कॉपीमध्ये, तर त्याचं काय असते. तर असे आपण काही पॉईंट्स IMP काढलेले आहेत. त्याच्यामध्ये काय, फर्स्ट ऑफ ऑल की परमिटेड ओनली बाय पर्सन, म्हणजे जे कोणते आपण पर्सन दिलेले आहेत, परमिट केलेले आहेत समजा तर ते जे ग्रँट ज्यांच्याकडे लायसन असते तेच पॉयझन देऊ शकतात. आणि ते अंडर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असतं. त्यांची खूप मोठी प्रोसिजर असते, ती काय आपल्या सिलेबस नाही. CG म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट. तर आता परमिटेड ओनली बाय पर्सन म्हणजे जे कोणते पर्सन आहेत, म्हणजे जे कोणते लोक आहेत त्यांचे जे ग्रँटेड लायसन्स, म्हणजे त्यांना लायसन्स. जसं आता आपल्याला फार्मसीमध्ये कॉमन असते, आपण पहिला ॲक्ट शिकला फार्मसी ॲक्टमध्ये. त्यामध्ये काय शिकलं की आपण डिस्पेन्सिंग ड्रग्स वगैरे करू शकतो, त्यासाठी आपल्याला लायसन असते. तसं यांचे लायसन आहे, पण हे लायसन जास्त जणांना भेटत नसते. त्यानंतर कस्टम फॉर्मॅलिटीज अँड अकॉर्डन्स ऑफ द लायसन. त्याचे जे कस्टम फॉर्मॅलिटीज असतात ते आणि अकॉर्डन्स काय असतात ते लायसनचे, त्या गोष्टी आपल्या कोण ओनली ऑन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात असतं. तर आता या दोन गोष्टी समजायला असते. त्यानंतर आता पॉवर काय असतात त्यांच्या, त्यात सेंट्रल गव्हर्नमेंट काय लिहिले इथं, पॉवर टू बी प्रोहायबिटेड, म्हणजे त्यांची पॉवर प्रोहायबिट करते इम्पोर्टेशन इनटू इंडिया एनी पर्सन पॉयझन एक्सेप्ट अंडर लायसन. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जे आता आपलं प्रोहायबिट, आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काय असतं, सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉवर असते ही. तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत असतं, जे इंडियाच्या आउटसाईडहून येत असतं इंडियामध्ये पॉयझन, त्याला मनाई करण्याचं काम त्यांना मनाई करायचं. तर आता आपण काय बघितलं, आता आपण काय बघतोय की एक सेकंड, पॉवर काय आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरची जी पॉवर असते ती कोणती आहे आपली. सो पॉवर टू बी प्रोहायबिटेड, म्हणजे ती कोणती, यांची प्रोहायबिट कोणती आहे पॉवर, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची द इम्पोर्टेशन इनटू इंडिया. जे इम्पोर्टेशन असतं आपलं, म्हणजे आपण आउटसाईड जर येतं असतं आपल्या पॉयझनचं, म्हणजे दुसऱ्या देशातून जर येत असेल आपल्याला, तर ते अवॉइड करण्याचं काम आणि त्यांच्यात प्रोहायबिट रेस्ट्रिक्शन आणायचं काम सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉवर असते. ती सेंट्रल गव्हर्नमेंट होऊ देत नाही. त्यानंतर त्यांचे जे नोटिफिकेशन असतात ते नोटिफिकेशन ऑफिशियल गॅजेटनुसार असतात, जे की ग्रँड लायसनला अपोज करतात आणि आपल्या इंडियामध्ये लॉन्च होऊ देत नाही जास्त प्रमाणात. त्याची यांची पॉवर आहे. सो आता आपण इम्पोर्ट ऑफ पॉयझन छोटासा पॉईंट आहे. त्याच्या पॉईंटमध्ये काय, परमिटेड लायसन पर्सन, म्हणजे जे ग्रँट लायसन असतात तेच येऊ शकतात, पण जास्त लोकांना भेटणार जे अंडर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते. म्हणजे आपलं जे लायसन आपण PCIच्या अंडर येतोय, त्याचं यांचं पण लायसन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येत असतं. त्यानंतर कस्टम काय आहेत, कस्टम जर फॉर्मॅलिटीज असतं, जे की अकॉर्डन्स असतं आपलं लायसनच्या दृष्टिकोनातून, ते जे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असते. पॉवर जी असते ते सेंट्रल गव्हर्नमेंट असतं. त्यानंतर मग आता आपल्याला प्रोहायबिट करते की लायसन आउटसाईडवरून येण्यासाठी, आउटसाईडवरून जे लायसन येते तर त्याला अपोज करते, म्हणजे आपल्या इंडियामध्ये यूज येत नाही ग्रँट लायसन अंडर लायसनमध्ये एक्सेप्ट ते सोडून. आणि त्यानंतर नोटिफिकेशन ऑफ त्यांचं ऑफिशियल गॅजेट असतं, ते की ग्रँट लायसनला अपोज करत असतं. सो तर आता आपण इम्पोर्टंट पॉयझनची माहिती घेतली. त्यानंतर मग आता आपण ऑफेन्सेस अँड पेनॅल्टीची माहिती घेणार आहोत. सो आता याच्यामध्ये काय होते की आता आपण प्रत्येक ॲक्ट, आपण सुरुवातीला फार्मसी लॉ एथिक्सच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण सांगितलं होतं की आपल्याला 3 पॉईंट्स प्रत्येक लेक्चरमध्ये, म्हणजे प्रत्येक ॲक्टमध्ये कॉमन असणार आहेत. ते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, डेफिनेशन्स आणि ऑफेन्सेस अँड पेनॅल्टी. तर आता तोच पॉईंट आपण रिपीट करणार आहोत. तो म्हणजे कोणता, आपला ऑफेन्सेस अँड पेनॅल्टी. म्हणजे हा जर समजा काय केलं, या ॲक्टच्या विरोधात जाऊन जर आपण कोणती ॲक्टिव्हिटी केली, आपल्याला कोणती फाईन लागू शकते ना आपल्याला कोणती जेल येऊ शकते याची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये मग ऑफेन्स कोणता आहे की फर्स्ट कन्व्हेन्शन, म्हणजे पहिल्यांदा जर आपण आपल्याच्यानं चूक झाली समजा त्या गोष्टीची, तर कोणी पण असं, एनिवनचा अर्थ होतो कोणी पण, हू आयदर म्हणजे इम्पोर्ट किंवा मग पजेशन केलं समजा,
म्हणजे इम्पोर्ट ड्रग केला किंवा मग ताब्यात घेतला, काही न याचा केला किंवा मग सेल केला एनी पॉयझन, म्हणजे कोणताही पॉयझन एका लायसन्सशिवाय जर समजा पॉयझन आपले पॉयझन असते ते लायसनच्या व्यतिरिक्त लायसन नसतानाच सेल केलं किंवा इम्पोर्ट केलं, एक्सेप्ट प्रिस्क्राईब अंडर दिस ॲक्ट, म्हणजे प्रिस्क्राईबच्या अंडर जर जाऊन हा ॲक्ट आपला पॉयझन जर सेल केला समजा, इम्पोर्ट केला किंवा मग पॉयझन, या दोन शब्दाचे लक्ष द्या, या दोन शब्दावर भर द्या थोडा, याच्यापेक्षा पॉयझन सेल केला समजा, इम्पोर्ट केला म्हणजे आयात केला किंवा विक्री केली विदाऊट लायसन्सची प्रिस्क्राईब मॅनरच्या अंडर येणारी, तर त्याला फर्स्ट कन्व्हेन्शन म्हणजे पहिल्यांदा जर गुन्हा घडला त्याच्याकडून तर त्याला 3 महिन्याची इम्प्रिझनमेंट म्हणजे 3 महिन्याची जेल होऊ शकतं आणि त्याची फाईन 500 रुपये फाईन फाडतात किंवा मग दोन्ही पण असू शकतं. काय आता गंभीर जर गुन्हे असतील तर त्यांना दोन्ही पण शिक्षा भोगावं लागते की 3 महिने इम्प्रिझनमेंट म्हणजे त्यांची जेल असू शकते आणि 5 महिन्याचं त्यांचं 500 रुपये फाईन मारतो. त्यानंतर हात डबल प्रोसिजर आपण जर फर्स्ट टाइम केली आणि जर सेकंड टाइम जर केली बाय चान्स समजा सेकंड टाइम केली नंतर काय होत नाही तर 6 मंथ इम्प्रिझनमेंट, म्हणजे जर समजा पहिल्यांदा जर गुन्हा घडला आपल्याकडून हा इम्पोर्ट आणि सेल आपण केलं पॉयझनचं, तर आपल्याला 3 मंथ इम्प्रिझनमेंट जेल होऊ शकते, त्यानंतर 500 रुपये फाईन फाडतो किंवा मग दोन एका वेळेस आपल्याला दोन्हीची पण होते. त्यानंतर मग आता आपण नेक्स्टची माहिती बघितली तर जर सेकंड टाईमला जर केलं समजा, हे फर्स्ट टाइम आहे, सेकंड टाइमला जर केलं पण दुसऱ्यांदा जर हाच गुन्हा आपल्याकडून घडला तर आपल्याला 6 मंथ इम्प्रिझनमेंट येते आणि फाईन जी ते 500 रुपये फाईन आपल्याला होती ती फाईन वाढून 1000 रुपयाला होते, 1000 रुपये आपल्याला फाईन पडते. त्यानंतर बोथ पण होऊ शकते. अशा प्रकारचे ऑफेन्स आणि पेनल्टीज आहेत आपल्याला. त्यानंतर आता आपल्याला लिस्ट ए आणि लिस्ट बी बद्दल माहिती घ्यायची आहे. तर मग आता आपल्या नेक्स्ट पॉईंट आपल्या चॅप्टरचा शेवटचा ॲक्टचा शेवटचा पॉईंट म्हणजे लिस्ट ऑफ पॉयझन. त्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक लिस्ट ए आणि लिस्ट बी. तर लिस्ट ए आणि लिस्ट बी मध्ये आता आपण मेन ड्रग्ज घेतले ते कोणते, अकोनाइट, आर्सेनिक, बेलाडोना, कोका, पोटॅशियम सायनाइड, मॉर्फिन, असे भरपूर प्रमाणाचे आपण आपल्या नोट्समध्ये पण टाकणार आहेत. आणि त्यानंतर मग आता आपल्याला लिस्ट बी मध्ये कोणते आहेत त्याची पण माहिती घ्यायची. त्याच्यामध्ये साल्ट ऑफ बेरियम, कार्बोनिक ॲसिड, मर्क्युरी, झिंक ऑक्साईड याची आपण माहिती घेतली. त्यानंतर मग आता आपला पॉयझन ॲक्ट इथं संपलेला आहे. तर या ॲक्टमध्ये आपण काय शिकले की या ॲक्टमध्ये पहिले आपण पॉयझन ॲक्ट कधी आला, 3 सप्टेंबर 1919ला हा ॲक्ट आपला लॉन्च झालेला आहे. त्यानंतर मग आता या ॲक्टमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह काय शिकलं, टू रेग्युलेट इम्पोर्ट, सेल अँड पोझेशन ऑफ एनी पॉयझन अशा प्रकारचा ऑब्जेक्ट शिकलं. त्यानंतर मग आपण पोझेशन, सेल ऑफ म्हणजे च्या पॉईंट शिकला. त्यानंतर मग आपण इम्पोर्ट ऑफ पॉयझन आजच्या लेक्चरमध्ये शिकले. त्यानंतर मग आपण ऑफेन्स पेनल्टी काय आहेत त्या विदाऊट जर लायसन आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं त्यानंतर आपली काय इम्प्रिझनमेंट 3 मंथ, त्यानंतर 6 मंथ, फाईन 500, 1000 अशा प्रकारचे होऊ शकतं. त्यानंतर लिस्ट ए लिस्ट बी मध्ये काही मेन ड्रग्सची आपण माहिती घेतली की या ड्रग्सची फक्त लिस्ट आहे, दुसरं काहीच नाही. लिस्ट ए मध्ये हे ड्रग्स येतात, बी मध्ये हे ड्रग्स येतात. आपण डिटेलमध्ये याला आपल्या नोट्समध्ये लिस्ट ए लिस्ट बीच्या टाकलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हा टॉपिक आपला संपलेला आहे. नंतर येणारा टॉपिक असणार आहे आपला तो म्हणजे NTP ॲक्ट 1971. MTP ॲक्ट उद्यापासून स्टार्ट होणार आहे, म्हणजे उद्या म्हणजे मंडेपासून स्टार्ट होणार आहे. तर हा ॲक्ट आहे मेडिकेशन टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी 1971. हा ॲक्ट आपण मंडेपासून सुरू करणार आहे. आपल्या चॅनेलचा उद्देश होता की आपण दर संडेला जरुरी ज्ञान या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे. मागच्या संडेला आपण प्रोजेक्ट वर्क काय असतो 8व्या सेमिस्टर ते आता येणाऱ्या उद्याच्या रविवारीमध्ये डी फार्मसी नंतर कोणते करिअर असतात त्या विषयी आपण माहिती घेणार आहे. तरी तुम्हाला चॅनेलला आमच्या व्हिडिओ आवडले असतात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडले असलं आणि भरभरून शेअर करा. थँक्यू.